पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी सेजल पुरवार। स्पेशल रिपोर्ट या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। तर हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं GR काढला, पण आता 17 तारखेपर्यंत ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया सुरू करा, नाहीतर दसरा मेळाव्याला सरकार विरोधात भूमिका जाहीर करेन असा अल्टिमेटम जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। दुसरीकडे पुढच्या 2 दिवसांमध्ये भुजबळ GR विरोधात हायकोर्टात सुद्धा जाणार आहेत। पाहुयात या संदर्भातला TV9चा स्पेशल रिपोर्ट। 17 सप्टेंबरच्या आत गॅझेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं काढलेल्या GR नुसार जरांगे यांनी सरकारला 17 सप्टेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। GR वरून मराठा समाजाला कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करा, नाहीतर दसऱ्याला सरकार विरोधात भूमिका स्पष्ट करणार असा इशारा जरांगे यांनी दिला। 2 ऑक्टोबरला जरांगे नारायणगडावर दसरा मेळावा घेणार आहे। त्याआधी 17 सप्टेंबरची मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची डेडलाईन जरांगे यांनी दिली आहे। आज माझी एक विनंती आहे, माझं तुम्हाला स्पष्ट मनानं सांगणं आहे, 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे। त्याच्या आत हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली पाहिजे। पुन्हा आम्हाला असं वाटायला नको की तुम्ही नुसती हुलकावणी देतायत की काय। गॅझेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात। पाहिजे ना, सरकार पाहिजे काय। आता आंदोलनात जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना। आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू। या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही। आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे, काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही। ओबीसीची महामंडळं सक्षम करणारं हे सरकार आहे। ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणारं हे सरकार आहे। जरांगे पुन्हा अल्टिमेटमच्या भूमिकेमध्ये आली तर सरकारचेच मंत्री छगन भुजबळ यांनी येत्या 1-2 दिवसांमध्ये हायकोर्टात जाणार असं म्हटलंय। याचाच अर्थ हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या आपल्या सरकारच्या GRच्या विरोधात भुजबळ कोर्टात जाणार आहे। ओबीसी नेत्यांमध्ये 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते। परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे विश्वासात घेतलं होतं हा GR आम्हाला दाखवला नाही। आम्ही लढून गोरगरीब लेकरांना चटणी भाकर खाऊन तिथून GR आणलाय। तुम्ही त्यासाठी चॅलेंज करणार आणि ते कोणाच्या बापाला चॅलेंज होत नाही। TV9ला जाहीरपणे सांगतो मी, चॅलेंज कोणचा होत असतो ज्याला कुठलाच आधार नाही, आणि असा एखादा GR घेतला त्याला चॅलेंज होतं। याला आधार आहे हैदराबाद गॅझेटचा, कोणाचा बाप आला तरी चॅलेंज होत नाही। आणि तुम्ही जर कोर्टात गेले ना, 1954चा GR चॅलेंज केलाच मराठ्याने, समजा तुम्ही ते आमचं 16% आरक्षण आहे ते घातलंच म्हणून समजायचं। मग 2% 50%च्या वरचं 2% सुद्धा घालणार आम्ही। तुम्ही जर आमच्या लेकराला असं खेळणार असले, असं विष पाजणार असले, तर मग आता आम्ही तुमच्या लेकराची नाही कदर करत केली आता लय दिवस। म्हणजे आमचे नोंदी असून आम्ही लढून मिळवलं तरी मिळू देत नाही, तुम्ही फुकट घेता। 16% आरक्षण कोणाचं आहे, कोणाचं खाता तुम्ही? ते मंडळात तुम्हाला 14% आरक्षण दिले। भुजबळ जर कोर्टात गेली तर मग 1994च्या GRला कोर्टात आव्हान देणार अशी भूमिका जरांगे यांनी घेतली। आता 1994चा GR नेमका काय आहे तेही पाहूया। 1994 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते। 23 मार्च 1994 पूर्वी महाराष्ट्रामध्ये 34% आरक्षण होतं। ओबीसींचं 10% आरक्षण 19%वर नेण्यात आलं आणि विमुक्ती जाती भटक्या जमातींचं आरक्षण 4%वरून 11% गेलं। शरद पवार यांनी GR काढून 16% आरक्षण वाढवलं आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची 50%ची मर्यादा पूर्ण झाली।
तर इकडे जरांगे यांचं अंतरवाली सराटीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। मुंबईमध्ये उपोषण सोडल्यानंतर जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेत होते। हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे अंतरवाली सराटीमध्ये आले। यावेळी गुलाल उधळत जरांगे यांचं स्वागत करण्यात आलं। अंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।